नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. अखेर ज्या गोष्टीची प्रतीक्षा सर्व शेतकऱ्यांना होती, की अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार, अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य शासन कधी जाहीर करणार. फक्त पंचनामेच होत आहेत, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी येणार. आणि सर्वात मोठा प्रश्न, आता ज्या जिल्ह्यांना त्यांनी अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे, इतकेच जिल्हे आहेत का? आणि इतर जिल्ह्या जी अतिवृष्टी झालेली आहे, त्या इतर जिल्ह्यातील अतिवृष्टीधारकांना पैसे मिळणार का? कारण ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडलेला आहे, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, त्या सर्व जिल्ह्यांची यादी ही नव्हेच, परंतु सध्या जी राज्य शासनानं जाहीर केलेला निधी आहे, तो हा मोजक्या जिल्ह्यांसाठी आहे. आणि इतर जी जिल्हे राहिलेले आहेत, त्या जिल्ह्यांना निधी येईल का? त्या जिल्हा अतिवृष्टीमध्ये घेतला गेला आहे का? आणि तो कधीपर्यंत पैसे पडणार, त्यांना निधी कधी जाहीर होणार, याबाबतची संपूर्ण अपडेट आजच्या या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाने जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यामध्ये जे अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे, त्यासाठी मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. कारण घामाचा थेंब गाळून, लोकांचे पैसे उसने काढून, व्याजाने काढून जे शेतकऱ्यांनी पेरणी केली, शेतीमध्ये गुंतवणूक केली आणि त्यातून आता 1 रुपयाही शेतकऱ्याला मिळेल असं वाटत नाही आहे. कारण इतका भयंकर पाऊस पडलेला आहे, इतका महाभयानक नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे आणि त्यामध्ये एक राज्य शासनाच्या मदतीची अपेक्षा होती. अखेर ती राज्य शासनानं पूर्ण केली आहे. ही मदत म्हणजे राज्य शासनानं केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक आनंद नाही आहे. शेतकऱ्याच्या लेकराचं शिक्षण आहे, शेतकऱ्याच्या लेकराचं लग्न आहे, शेतकऱ्याच्या घरातील देणेघेणे आहेत. ही एक मोठी मदत, एक आधार म्हणून शेतकरी या या अनुदानाकडे पाहतो आणि त्याची प्रतीक्षा अखेर होती आणि ती प्रतीक्षा पूर्ण झालेली आहे. आणि जिल्हावाईज राज्य शासनाने किती रक्कम मंजूर केली आहे याची माहिती आपण या व्हिडिओमधून घेऊ. शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा 73,91,43,हजार निधी राज्य शासनानं मंजूर केलेला आहे. टोटल निधी जो आहे तो 73 कोटीचा आहे. तसं पाहिलं गेलं तर महाभयानक या नुकसानीच्या पुढे जो निधी आहे हा खूप तोकडा आणि कमी आहे. कारण राज्य शासनानं या निधीमध्ये अजूनही वाढ करावी, जेणेकरून या शेतकऱ्यांना एक चांगला आधार होईल. कारण नुकसान महाभयानक आहे आणि जो निधी आहे मिळत असलेला तो खूप तोकडा आहे. तरीही राज्य शासनानं सध्या नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली या 4 जिल्ह्यांसाठी 73,54,00,000 रुपये मंजूर केले आहेत. नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि हिंगोली या 4 जिल्ह्यांसाठी 73,54,00,000 रुपये. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यासाठी 37,00,000 निधी मंजूर केला आहे. म्हणजे ही जो निधी आहे हा खूप निधी तोकडा आहे आणि राज्य शासनानं याकडे गांभीर्याने घेऊन यांची नुकसानाची पार्श्वभूमी पाहून, नुकसान किती टक्के झाले हे पाहून अजूनही निधीत वाढ करावं. कारण महाभयानक नुकसान पिकांचं झालेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या हाताला यामधून काहीही मिळेल अशी अपेक्षा नाही आहे. त्यामुळे राज्य शासनाने अजूनही सिरियसली घेऊन या निधीमध्ये वाढ करावी. सध्या जो नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या 7 जिल्ह्यांची जरी यादीमध्ये टोटल रक्कम 73 कोटी रुपये राज्य शासनाने मंजूर केली आहे. त्यात प्लसमध्ये 37,00,000 रुपये या 2-3 जिल्ह्यामध्ये मंजूर केले आहेत. परंतु या 7 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे का? इतर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली नाही का? इतर जिल्ह्याला राज्य शासन अतिवृष्टीग्रस्त म्हणून जाहीर करणार आहे का? आणि त्या जिल्ह्यांना मदत देणार आहे का? ही एक मोठी प्रतीक्षा निर्माण झाली आहे. कारण या जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त अजून भरपूर जिल्हे असे आहेत की त्या जिल्ह्यांना राज्य शासनानं निधी अजून मंजूर केलेला नाही. इतर जिल्ह्यामध्येही पैसे राज्य शासनाने देणं गरजेचं आहे. त्याबाबतही राज्य शासनानं निधी मंजूर करून GR काढणं गरजेचं आहे. कारण इतरही आता या व्यतिरिक्त जी जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्येही महाभयंकर नुकसान पिकांचं झालेलं आहे आणि त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा आहे की तुम्ही कधी या जिल्ह्यांसाठी निधी मंजूर करताय व त्यासाठी GR काढून
शेतकऱ्यांना वितरित करत आहे. त्यामुळे सध्याच्या अपडेटनुसार आपल्या माहितीनुसार असं समजतंय की सध्या अजूनही पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं जून, जुलै, ऑगस्ट आणि त्याचबरोबर आता सध्या जो सप्टेंबर चालू आहे आणि यामध्ये सध्या खूप पाऊस सध्या पडत आहे सध्या पिरियडमध्ये. आणि या पिरियडचा अंदाजा घेऊन आणखी त्या नदीमध्ये वाढ करता येईल व प्लस इतर जे जिल्हे राहिलेले आहेत, इतर जिल्हेही संपूर्ण नुकसानीचा आढावा घेऊन सप्टेंबरचा त्यानंतरच पुढचे जिल्हे जाहीर होऊ शकतात व पुढच्या जिल्ह्यासाठी निधी मंजूर केला जाऊ शकतो. त्यामुळं सध्याचा पाऊस पूर्ण झाल्यानंतर अजून किती नुकसान होतं आहे याबाबतचा आढावा घेऊन त्यामध्ये प्लसमध्ये इतर जिल्हे ॲड करण्याची प्रक्रिया होऊ शकते. त्यासाठी निधीची मंजुरी केली जाऊ शकते आणि त्याबाबत GR काढून परत त्या इतर जिल्ह्यातल्या अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा दिला जाऊ शकतो. ही एक महत्त्वाची अपडेट द्यायची होती शेतकरी मित्रांनो, कारण आता खूप सध्या पाऊस पडतो आहे. ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टग्रस्त जिल्हा म्हणून मंजूर झालेला आहे, निधीही मंजूर झालेला आहे, अशाही जिल्ह्यामध्ये अजून परत पाऊस पडतो आहे. परत ज्या जिल्ह्याची अतिवृष्टी झाली आहे परंतु त्यांची अजून नोंद घेतली झाली नाही, त्यासाठी निधी मंजूर केला गेलेला नाही, अशाही जिल्ह्यामध्ये अजून प्लस सप्टेंबरमध्ये आता पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टीचा आढावा घेऊन अजूनही राज्य शासन पूर्ण पंचनामे चा रिपोर्ट घेऊन इतर जिल्ह्यांची यादी राज्य शासन जाहीर करू शकतं. कारण इतर जिल्ह्यातील पंचनाम्याचे रिपोर्ट राज्य शासनापर्यंत पूर्ण पोचल्यानंतरच पुढच्या जिल्ह्यांची नुकसानीची आकडेवारी अंदाजित करून त्याबाबत निधी जाहीर केला जाऊ शकतो. त्यामुळे इतर ज्या जिल्ह्यातील ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे, ज्या जिल्ह्यामध्ये पंचनामे चालू आहेत परंतु राज्य शासनानं अजून निधी मंजूर केला नसला तर काळजी करण्याची गरज नाही. आपला डाटा अजून राज्य शासनापर्यंत व्हायचा आहे. तो होताच राज्य शासन तुमच्याही जिल्ह्याची ज्या जिल्ह्यात पंचनामे चालू आहेत त्या जिल्ह्यासाठी निधी मंजूर करेल व शेतकऱ्यांना मदत करेल. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेट्ससाठी चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.